पाहुयात शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणातील कोर्टातली सुनावणी सुरू आहे। सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडून आता कागदपत्र मागवलेली आहे। महत्त्वाची अपडेट या सुनावणीच्या संदर्भातली आपण पाहतोय। अपात्रतेच्या प्रकरणाची कागदपत्र आता 1 एप्रिल पर्यंत सादर करावी लागणार आहे। शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आता कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी सुरू आहे। सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडून आता महत्त्वाची कागदपत्र देखील मागवलेली आहे। तर ही कागदपत्र आता 1 एप्रिल पर्यंत सादर करा असे निर्देश देखील कोर्टाने दिलेले आहे। या सुनावणीच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे। सुप्रीम कोर्टाने आता विधानसभा अध्यक्षांकडून कागदपत्र मागवलेली आहे। तर 1 एप्रिल पर्यंत विधानसभा अध्यक्षांना ही कागदपत्र आता कोर्टाला सादर करावी लागणार आहे। इनपुट हेड गणेश मोरे सर आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या बातमी संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। गणेश सर। शुभम, आता या बातमीत आलेली ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे। कोर्टाने पुढची तारीख देऊन 8 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे। होळीच्या सुट्टीनंतर कोर्ट पुन्हा या सुनावणीवर बसणार आहे असं कोर्टाकडून सांगण्यात आलंय। तत्पूर्वी कोर्टाने विधानसभा अध्यक्ष म्हणजे लवादाला जी ओरिजिनल कागदपत्र होती अपात्रता सुनावणी संदर्भातली त्याच्या नोंदी आणि सगळे रेकॉर्ड्स मागवलेले आहेत आणि ते रेकॉर्ड्स विधानसभा अध्यक्षांच्या ऑफिसला 1 एप्रिल पूर्वी सबमिट करायचे आहेत। तर ही महत्त्वाची अपडेट आहे आणि त्यानंतर 8 एप्रिलला सुनावणी होणार आहे। म्हणजे 1 एप्रिलला कागदपत्र सादर केल्यानंतर 1 ते 8 एप्रिल दरम्यान कोर्टाकडून त्यांची छाननी होईल आणि त्यानंतर 8 एप्रिलला सुनावणी होईल। त्यामुळे ही ठाकरे गटाच्या याचिकेतली सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि विधानसभा अध्यक्षांना आता कागदपत्र पोहोचवावी लागणार आहेत। अगदी गणेश सर, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। विधानसभा अध्यक्षांकडे आता सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाची कागदपत्र मागवली आहेत। ही कागदपत्र 1 एप्रिल पर्यंत सादर करण्याचे निर्देश देखील आता कोर्टाने दिलेले आहेत आणि त्यानंतर आता कोर्ट कशा पद्धतीने निकाल देतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।